संघासोबत खेळ मागची मॅच रंगतदार झाली. शेवटच्या बॉलवरती गोल्डन सिक्सर मारला संतोष पाटीलने. गिरीधर पाटील साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आपल्या टीमला. जे कार्यसम्राट माजी सरपंच आहेत निजेगावचे आणि जवानमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आमचे उपाध्यक्ष बबन रसाळ असतील, ग्रामस्थ मंडळ निजे, आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 भव्य दिव्य आयोजन आणि रतन मानेरकर आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतात. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात टाकायचे, लक्षात घ्या. जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. चार षटकांची मॅच. सलामी जोडी आपण पाहतोय. राजकुमार आणि भावेशला तुम्ही पाहतायत. भावेश पाटील आणि राजकुमारला तुम्ही पाहतायत आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज विकीला तुम्ही पाहतायत. स्ट्राइक एंडला भावेश आहेत, नॉन स्ट्राइक एंडला राजकुमार आहेत. विकी जोशी येत आहेत पहिलं षटक घेऊन जय मसोमा मानरे टीमकडनं. यातून विजेता संघ उद्या सुपर 8ची मॅच निजे संघासोबत खेळेल, लक्षात घ्या. उद्या सुपर 8च्या 4 मॅचेस, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मॅच तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना लगेच सुरुवात करायची. विकी गोलंदाजी मार्कवर. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. मानेर एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला उंबारली संघ. वास्तू शांती पूजा सुद्धा आपण पाहतोय. श्याम भोईर, सचिन भोईर आणि सर्व खेळाडूंना सुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलेले. संध्याकाळी पहिलाच बॉल, फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आगाज केले. मागच्या मॅचचं शेवट गोड केलं संतोषने षटकार मारत असताना. या मॅचची सुरुवात भावेशने षटकाराने केली. श्री गणेश खोनी ए विरुद्ध भोपर अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं शेड्यूल आकाश भोर यांनी आज बनवला आणि तो पूर्णही केलेला आहे जवळजवळ. यानंतर एक मॅच बाकी आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. सात धावा दापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ तुम्ही पाहतायत. इथे बॅटची कडा होती. आवाज तर कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता, मात्र हरेश कडनं झेल ड्रॉप झालाय. भावेशला जीवदान मिळालंय. हा ऍक्शन रिप्ले बघा. नक्कीच बॅटची कडा होती. यासाठी आपल्याला नेहमी उल्लेख करू असतो, रेग्युलर इन्स्ट्रक्शन तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही लवू म्हात्रेलाही पाहता इष्टेच्या भूमिकेत आज हरेश आहेत. क्लोज रिस्ट्रिक्शन करतायत आणि इतकं सोपं नाहीये बघा. क्लोज रिस्ट्रिक्शन करणं इतकं सोपं नाहीये. अजूनही हरेशला चेंडू मिळाला नाहीये. रनआउटची संधी होती. पंचांचा 22चा इशारा आलाय. धावा कशा येते त्या महत्वाच्या धावा येणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये 59 धावा चेस केल्या जवानमान निजे टीमने. अरुण पाटील यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज मिळालं 2000 रुपयाचं नितेशला आणि त्यानंतर सुभाष पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज ते जीपे केलं जाईल. 8 धावा धापल कधी लागल्यात. स्ट्राइक एंडला राजकुमार येत आहेत. गोलंदाज विकी. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॉलर होते रिची जितू निदेश 11 डोंबिवली या संघामध्ये खेळत असताना पुन्हा 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. तोच गोलंदाज विकी तुम्ही पाहतायत. धावसंख्या 9 तुम्हाला धावपल कधी पाहायला मिळतात. ओमचा MTC लाईव्ह
4 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात. 4 षटकांची मॅच आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. बॅकअप चांगलं आहे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती मात्र बॅकअप बघा किती चांगलं आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन धावसंख्या पुढे सरकेल ती 11 वरती. तीन वाजून 46 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय हे लक्षात घ्या आणि थोडंसं सहकार्य करा प्लीज. 11 धावा आतापर्यंत धावपाल कधी लागल्यात. विशाल थोडीशी दुखापत ग्रस्त दिसते या स्पर्धेत. त्यांनी खूप चांगला खेळ केलाय बॅटिंगच्या माध्यमातून. कार्पेटच्या साहाय्याने फटका चांगला आहे. मिडो आपला फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज कदाचित बाद झाले असते. एक सिंगल वेगाने पूर्ण केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. उंबारली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 12 धावा तुम्हाला धावपाल कधी बाद आहेत. खेळ संपलाय. 4 मिनिटात पहिलं षटक विकीने फेकले. त्यामुळे टाइम लक्षात घ्या प्लीज. 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज ऋषी भोईरला तुम्ही पाहतायत. ऋषी भोईरला तुम्ही पाहतायत. निजेगाव एन कडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. तीन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. ऋषी गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. इम्प्रेसिव्ह स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. फक्त दिशा दिली. 4 धावा मिळतील भावेशच्या खात्यामध्ये. सोळा धावा धावपाल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सोळा धावा धावपाल करते आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. सुरुवात चांगली केली उंबारली संघाने. फटके सहज खेळतात भावेश. आता मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे डीप फाईन लेगला. तेजस भोईर आहे तिथे. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे सर्व रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता त्यामुळे डॉट बॉलची ते सबब होईल. सरळ बॅटने ज्यावेळी धावा येतात बरेचसे फलंदाज रिव्हर्सचा वापर करतात. त्यामुळे कदाचित खेळाडू कक्षामध्ये ही चर्चा होती की सरळ बॅटने एक चौकार आला होता त्यानंतर रिव्हर्सची गरज होती का. हा प्रश्न जरूर कॅप्टनच्या माध्यमातून विचारला जातो. ऋषी राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. नितेशने एक चांगला झेल टिपलाय डीप मध्ये. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का उंबारली टीमला. ऋषी भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि बॅटिंग करण्यासाठी प्रेम भोईर आलेत. सिनियर 2 प्रेम भोईर या टीम मध्ये. सिनियर ज्युनियर
त्यामुळे सिनियर प्रेम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 षटकांची मॅच. ऋषी रायटा मुर्दे विकेट. चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वापर करण्यात आला होता. आता पंच सांगतायत बॅट कट आहे. तर एक सिंगल मेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल ती 17 वरती. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात ऋषीला तुम्ही पाहतायत. मागच्या मॅचमध्ये 59 धावा चेस झाले. त्यामुळे याही मॅचमध्ये 40-45 किमान बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली टीमला. सध्या उंबारली 40+ टीमची चर्चा आहे 40+ क्रिकेटमध्ये. शफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर. हेच ऋषी पाहत आहेत फलंदाज एक्झॅक्टली काय करतायत आणि त्याप्रमाणे ते चेंडू रिलीज करतायत. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात ऋषी भोईरने. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर त्यांनी षटक क्रमांक दुसरे ते समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. उंबारली संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद. 19. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. सुपर 8 मध्ये काटे वसार सोनारपाडा हेडोटने बी. निजे आणि वाकलनच्या विरोधात कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. यातून विजेता संघ निजे संघासोबत खेळेल आणि त्याच्या पुढच्या मॅच मधला विजेता संघ वाकलन संघामध्ये सुपर 8 मध्ये खेळेल. त्यानंतर 2 सेमीफायनल फायनल असे उद्या 7 सामने उद्याही तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहेत. 2 षटकात 19 धावा झालेत. मागची मॅच जबरदस्त रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते. मोठी देसाई त्यांच्या विरोधात जन्मन निजे. तिथे शेवटच्या बॉलवरती गोल्डन सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. 30 षटक घेऊन त्यात गोलंदाज तेजस भोईर येत आहेत. तेजस घेसरगाव यांकडून आशिष वेगाने आलेत. तिसरीचा प्रयत्न होता राजकुमारचा. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 21. प्रेमने 2 चेंडूचा खेळ केला. 3 वरती बॅटिंग करतोय. राजकुमारने 3 बॉलचा खेळ केला. तो 2 वरती बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये 5 बॉल 5 षटकार मारण्याचा विक्रम याच प्रेमने केला होता धावा चेस करत असताना. मागच्या वर्षी मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये 6 मध्ये 6 तुम्ही पाहिले होते. इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. तेजस झेल खाली येतात आणि फॉलो थ्रू मध्ये तेजस भोईरने एक चांगला झेल टिपलाय. प्रेमची विकेट इथे मिळाली. महत्वाची विकेट होती. तेजसला त्याचसाठी लवने इन्व्हाइट केलं होतं 3ऱ्या षटकामध्ये आणि विकेट मिळाली. कारण कॅप्टनशिप खूप काही सांगून जाते या मॅच मध्ये. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून. प्रचंड आहे तेजस भोईरकडे. अचूक टप्पा आहे. व्हेरिएशन चांगलं आहे. केवळ आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती.
21 वरती दुसरा धक्का. प्रेम नाराज आहे स्वतःवरती बघा. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कधी वेगवान गोलंदाज होते तेजस. गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. केवळ मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या उंबारली संघाची 27 तुम्हाला पाहायला मिळते. केवळच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. नक्कीच 27 धावा झाल्यात. यावर ते प्रश्न दिसत आहेत केवळचे की फक्त मारायचेत धावा करायचे त्या मॅच मध्ये. तेजस स्लोअर वन चेंडू होता आणि त्याला लवकर पिकअप केलंय केवलने. दुसऱ्याही बॉलवरती मारलाय सिक्सर. केस मथुर बिंजोरचा बादशाह. नक्कीच मथुर सोन्या राणा चर्चा आहे. संदीप बाई यांच्या बैलाची चर्चा भरपूर आहे. मग बॅक टू बॅक 2 सिक्सर आले. त्यामुळे आता धावांची चर्चा आहे. 33 धावा झाल्यात. तेजस गोलंदाजी मार्कवर. तिसरा येईल का? मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 धावा मिळाल्यात. फुलटॉस बॉल होता. स्वतःवरती नाराज आहेत केवळ. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 35. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 रन्स आतापर्यंत तेजस ते खर्च केलेत. आणि असं म्हटलं तर ज्या एंडने धावा येत नाही निजेगाव एंडकडनं त्याच एंडने 1 बॉलवरती 6ची गरज असताना षटकार मारला मागच्या मॅच मध्ये संतोष पाटीलने. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 35 धावा झाल्यात. पहिला ऑफिशियल कॉल असेल भोपर टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश कोणी टीमचे कॅप्टन. टॉस साठी या. बघा हर्षद ठोंबरेला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नेहमी चेहऱ्यावरती आनंद असतो. क्रिकेट या खेळामध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. त्याच्याच बाजूला बिभीषण म्हात्रे लेजंड क्रिकेटर अरुण ठोंबरे सुद्धा तिथे. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यानंतर आता सध्याच्या गोलंदाजी चर्चा आहे. हेमंतचा मी उल्लेख करेल. चांगला गोलंदाज आहे हेमंत. गिरीशला तुम्ही पाहतायत. किरण मात्रे का लपलेत? आता क्लोज केलंय किरणला थोडंसं बघू शकता आता किरणला.
आणि हा फायदा असतो लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी. अरुण ठोंबरे मला वाटतं जॉबवरनं आलेत, कधी अजूनही युनिफॉर्म जर्सीमध्ये दिसत नाहीयेत. बघायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, त्यानंतर आपल्याला कळेलच कोणता खेळाडू इनॅक्शनमध्ये, कोणता खेळाडू या टीमच्या बाहेर आहे. हे सर्व गोष्टी लगेचच समोर येतात ज्यावेळी टॉस होतो. 3 षटकात 35 धावा झाल्यात आणि आता बघायचं शेवटचं षटक घेतोय गोलंदाज विशाल. तर विशाल बोल येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. थोडेसे शफल झाले होते, यष्टरक्षक पुन्हा बीट झालेत. या चुका वारंवार करतोय या मॅच मध्ये. आता बघा राजकुमार दुसरीचा कॉल देत आहेत का? नाही, एकच मेल. लेग बाईस. छत्तीस धावा झालेत. राहुल पाटील येत आहेत, भोपर टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फटका चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत असं वाटलं होतं त्या रिझन मध्ये. पहिला षटकार येईल का मात्र आता बघायचं आहे. पंचांचा इशारा का आलाय? चौकार. काहीच जबाबदारी असं वाटलं होतं त्या क्षेत्रामध्ये पहिला षटकार येईल का. केवलच्या बॅट मधून मात्र तिथे फिल्डिंग चांगली झाली. टर्न केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. वरती बॅटिंग करतोय केवल, उपयुक्त बॅटिंग करतोय. पुन्हा ऑन साइडला टर्न करायचं होतं, पंचांकडे पाहिलं जातं. मात्र डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 46, 46. 2 विकेट गमावलेत. बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल तो गावदेवी. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. हाही शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्यालाही पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. 50 कंप्लीट. 52 धावा दापलकवती लागल्यात प्रथम बॅटिंग करत असताना. उंबारली संघ तुम्ही पाहतायत आणि 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारली. ती फलंदाज केवल पाटीलने. बावन वरती 2 विकेट गेले आणि 53 धावांचा आता पाठलाग करायचा आहे जय महसोबा मानेरे टीमला या मॅच मध्ये. राजकुमारने 4 बॉलचा खेळ केला, 2 वरती तो नाबाद राहिला. भावेशने 8 चेंडूचा खेळ केला, तो 13 वरती बाद झाला. सिनियर प्रेमने 3 बॉलचा खेळ केला, 3 धावा त्याने बनवल्या आणि केवळ नाबाद राहिले 30 धावांवरती. गोलंदाजी इक्वेशन आपण बघूया. विकीचं 1 षटक 10 धावा, एकही विकेट नाहीये. ऋषीचं 1 षटक 7 धावा, 1 विकेट. तेजसचं 1 षटक 16 धावा, 1 विकेट आणि विशाल बोरीचं 1 षटक 16 धावा, एकही विकेट नाहीये. म्हणजे 52 झाल्या, 53 धावांचा पाठलाग करायचा. मात्र तत्पूर्वी टॉस केला जाईल भोपर विरुद्ध कोणी. गावचे 40 एक चांगले खेळाडू आहेत. चला टॉस हेड्स असा कॉल केलाय. भोपर संघाने टॉस जिंकलेला आहे. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल. तर भोपर संघाने टॉस जिंकलाय. राहुल, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. 2 मॅचेस तुमच्या टीमने जिंकले. भोपर संघालाही पराभूत केलं होतं. पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 मॅचेस जिंकल्यात आणि ही मॅच महत्वाची आहे. इथून जिंकला तर वाकल संघावर मॅच खेळायला मिळेल. टॉस जिंकला. सर्वप्रथम राहुल तुझं काय निर्णय असेल? सर्वात प्रथम मी डिसिजन जरा पेंडिंग ठेवणार, खेळाडूंना विचारून डिसिजन सांगणार. एकंदरीत काय सांगशील? या स्पर्धेमध्ये बरेचसे संघ खेळत आहेत. ही मॅच महत्वाची. कोणी संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहेत. मात्र आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाहीये. कोणतीही टीम कोणत्याही टीमला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पराभूत करू शकते. तुम्ही काय सांगाल?
नाही, आयोजन खूपच चांगलं आहे. मला खूप आवडलं. पण काल बोलत होते, की 48 संघामध्ये एकत्र चिठ्ठ्या उडवतात. मला तर वाटतं हे रॉंग पण आहेत. लो गट पण पाहिजे आणि हाय गट पण पाहिजे. तेव्हा कुठे कॉम्प्रोचा विषय होणार. ज्या टीमला खूप कॉन्फिडन्स असतो ना, की मी जिंकणारच आहे म्हणून मी एवढेच पैसे ठेवणार, असं ठेवणार, असं नाही. प्रत्येक संघाकडे ऑनर नसतात. तर हरकत नाहीये. राहुल, तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा असतील, कारण प्रत्येक टीमचं वेगळं हे असतं, कारण की त्यांचा तो विषय असतो. मात्र राहुलने खूप चांगला उल्लेख केला. मात्र 48 ग्रामीण संघाचा ड्रॉ आपण सातत्याने गोरख उडवला जातो. मात्र बऱ्याच वेळा एखादी मोठी टीम्स आल्यानंतर कॉम्प्रोमाइज मध्ये काही गोष्टी होत असतील. मात्र तो प्रत्येकाचा प्रश्न चढदोड करायला हवी खरं तर. मात्र वळूया आपण मॅच. क्रिकेट आहे शेवटी. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, कोणतीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करू शकते. हे आम्ही बऱ्याच वेळा टेनिस मध्ये बोले. एक साधा तुम्हाला दोन मी उदाहरण देईल. ज्यावेळी मी पहिल्यांदा मॅच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणच्या मैदानामध्ये मॅच पाहिली होती, देसाईच्या मैदानामध्ये जिथे मॅच झाली होती, जयहनुमान दापोली आणि जय मसोबा मानेरे, तिथे मानेरे संघाला कमी लेखलं होतं. मात्र ती फायनल मॅच मानेरेने जिंकली होती. त्यानंतर दुसरी मॅच मला आठवते, खाडीच्या स्पर्धेमध्ये मॅच झाली होती मुरबी आणि त्यांच्या विरोधात मानेरे, तिथेही मानेरे संघाला कमी लेखलं होतं. तिथे मानेरे संघाने मुरबी संघाला वन साइडेड पराभूत केले होते. हे क्रिकेटची उदाहरण आहेत. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतेही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रमोद शेडके सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. यांचा आवाज आपण याच विभागामध्ये दुमदुमलाय. 24 बॉलमध्ये 53 रन्स यावेळेला लक्ष समोर ठेवले गेले. 4 षटकांचा सामना. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. सो या मॅचच्या दिशेने सामन्याला होते सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. गेल्या मॅचचा रिझल्ट आपण बघायला 59 धावा चेस झाल्या होत्या. ज्या पद्धतीने अप्रतिम चांगली बॅटिंग नियोजित टीमने केली. 1 बॉल 6 ची गरज असताना संतोष सँडीने अतिशय चांगली दमखम दाखवली. झंझावती तो षटकार पाहायला मिळाला. फाईन लेगला क्लिअर करणारा तो षटकार आपण पाहू शकलात. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. उंबरली संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 52 धावा फलकावर लगावल्या. या सामन्याला होते सुरुवात, ज्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली केवलने. 30 रन प्रेम ज्युनियर प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करताना आशिषचा पहिल्याच बॉलवर तडाखेबंद फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जातोय. विशालच्या बॅटमधून येतोय अप्रतिम दमखम दाखवणारा क्लास सिक्सर. काय फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. खडे स्ट्रोक खेळला होता. त्या बॉलकडे पाहतच राहिले. ज्या पद्धतीने मात्र जो फटका खेळला अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. ज्युनियर प्रेम त्रिपन्न धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉल पासून अटॅक. यावेळेला दुसरा षटकार पाहायला मिळतोय. क्लास क्वालिटी दर्जाचा. इझिली डन अँड लुक एट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. विशालच्या बॅटमधून कडक शॉट.
दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं 2 लगातार षटकार पाहायला मिळाले. पहिला बॉल आपण पाहू शकलात लॉंग ऑन क्लिअर केलं, मिड ऑन क्लिअर केलं होतं आणि दुसऱ्या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करत असताना आपण पाहतायत सरळ चेंडू निघून जातोय कॅमेरा मॅनच्या टोक्यावरून 6 धावन करता. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगली फलंदाजी 2 बॉलचा खेळ झालाय. 12 रन्स उभारली टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना 52 धावा फलकावर लगावल्या. विशालने जी स्टार्ट केली ती नेत्रदीपक स्टार्ट आहे. फलंदाजीमध्ये तंत्र कसं असावं, टेक्निकली साऊंड कसे असावेत दर्शवत असताना आता प्रेम ज्युनियर कशी गोलंदाजी करेल याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळला गेलाय. षडम पूल केला जातोय. पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स. 40 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पण सुरुवातीला स्टार्ट जर चांगली झाली तर मिडल ऑर्डरचे फलंदाजांवर कोणताही दबाव नसतो. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आपण पाहतायत, लोअर ऑर्डर आपण पाहू शकता. ज्या वेळेला ती स्टार्ट चांगली होते, 4 षटकांमध्ये तुम्हाला त्या धावा अचीव करायच्या आहेत तर पहिल्या षटकामध्ये त्या रन रेटने खेळलात तर अतिशय उत्तम दर्जाचा खेळ स्वीकारला जातो आणि विजयाचे चान्सेस मार्ग सुकर होतात. इथून बॅटची एज जरूर लागली आणि शेवटच्या मोमेंटला हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 1, 2, 3 जगलिंग झाली होती. 1 रनचं जरूर मिळेल. आशिषच्या बॅटमधून धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल पहा कॅच कसा ड्रॉप झाला. बाउन्स मिळाला होता. बॅटचं एज ॲडजस्टमेंट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट यावेळेला पोचले होते परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र आपण पाहिलं तर धरणी मातेला हा आन केला जातोय झेल. जीवनदान मिळालं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली. पंचांनी सांगितलं यावेळेला नॉट आउट. अपील फेटाळून लावली गेली. चांगली अपील केली होती. उत्साह सुद्धा होता, आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळाला होता परंतु पिचिंग पाहिली पंचांनी आणि इथून आपण पाहू शकताय रिप्लेमध्ये लगेच रोशन आमच्यापर्यंत ते स्क्रीनवर दाखवतात. खूप ऑप्शनच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिचिंग केलं होतं आणि त्याचंच कारण चांगलं डिसिजन मेकिंग तुमची चांगली असेल तर तुम्हाला क्वालिटी दर्जाचे पंच जरूर पाहायला मिळतात आणि त्याच माध्यमातून प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी अप्रतिम चांगलं अपील फेटाळून लावली. नाईस डिसिजन. हा चेंडू थोडासा खाली राहिला होता. स्टेप आउटून खेळण्याचा मनसुबा बाळगला. प्रेमचं मी यावेळेला कौतुक करेन ज्याने कमबॅक केलं. जरी 2 षटकार आले तरी सुद्धा कमबॅक करण्याची संधी प्राप्त झाली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतो. काही गोलंदाज पहिले 2 षटकार आल्यानंतर हतबल होतात आणि परिपूर्ण भयभीत होतात की आता गोलंदाजी कशी करावी, कोणत्या लेंथवर गोलंदाजी करायची. या फलंदाज तर विस्फोटक आहे. त्यासाठी मात्र आपण पाहतात कधी बिमरचे बॉल येतील तर कधी वाईट बॉल येतील परंतु इथे मी प्रेमचं कौतुक करेन की त्याने आपल्या लेंथ लाईनला विसरला नाही. 15 रन्स. पहिल्या 2 बॉलवर 12 रन्स आल्यानंतर त्याने 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजे मी क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे हे प्रेमने दाखवून दिलं गेलं. उंबारली संघाचा एक भरोशाचा विकेट टेकिंग गोलंदाज पाहायला मिळाला. इथे विकेट तर मिळाली नाही परंतु 4 बॉल व्यवस्थित हाताळले. एका साईडला विशालसारखा फलंदाज आहे. 5 बॉलमध्ये 14 रन्स त्याच्या बॅटमधून. आता समीकरण काय आहे धावांचं तर 18 बॉल आणि 38 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 38 रन्स मानेरे या टीमला विजय करता. चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. चला थोडीशी घाई करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा यानंतरचा. खोनी वर्सेस भोपर. कालच्या दिवसात भोपर टीमने अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला. अटीतटीच्या लढतीमध्ये कोपर या टीमला पराभूतच्या छायेत नेलं. चला थोडीशी घाई करा जरा. बॅटची एज घे. चेंडू मात्र मागे निघून जातोय. थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फेकी करतील. बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. 17 बॉल आणि 37 रन्स. हे सामन्याचं समीकरण मानेरे टीमला विजया करता. समोरचा संघ उंभारले आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई MTClive.in वर आपण ही स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहतात 3 कॅमेरा सहित अतिशय वाखाणीजोगे आयोजन नियोजन पाहायला मिळतं.
आयोजन म्हणणं सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. कारण म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही, तर स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी प्रत्यक्षात साकाराव्या लागतात. पाठीमागे खेळले गेलेत बॉलरच्या अगदी मात्र आपण पाहू शकतात बाजूने चेंडू निघून गेला. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावे स्टॉप करेल. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॅकअपसाठी, फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 वर. टू रन्स हेच पंच दर्शवत असताना 2 धावा अर्जित केल्या गेल्या. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथून एकच रन्स मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 19 या धावसंख्येवर पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत आणि इथून 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या गेलेत. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारून देत नाहीयेत. विशाल सारखा एक तगडा फलंदाज आहे ज्याने सुरुवात चांगली केली. आता इथून गोलंदाज आपण पाहिला तर सोमनाथ कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. एक्सपिरियन्स बॉलर. अप्रतिम चांगला बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं वन हँडने, एकदा वर्जित केली जाते. चांगली गोलंदाजी, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन. 14 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 33 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे भरपूर वेळा आमने सामने आले असतील. भरपूर वेळा त्यांचा एकमेकांना खेळ माहिती आहे. यावला ऑन साईडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुडघ्यावर बॅलन्स करत. क्लास. वेलकम बॅक. काय जबरदस्त फटका खेळला होता. पहा फटका काय, गुडघ्यावर बॅलन्स केलं, अगदी उजव्या पायाच्या गुडघ्याला वाकवलं आणि फ्लिकचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. यानंतर कोणी टीम 2 हात करणार आहे भोपर टीम बरोबर आणि जे एक बिग सपोर्टेबल आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठे समर्थक आहेत, अर्थातच अश्विन ठोंबरे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय बॉन्डिंग आहे, अंडरस्टँडिंग, कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं. आशिष आणि विशाल यांच्यामध्ये 2 धावा अर्जित केल्या जातील. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 28. 12 बॉल आणि 25चं समीकरण आहे. 12 बॉलमध्ये 25 रन्स. पाण्याची व्यवस्था यस मैदानाच्या आतमध्ये लगेच करावी क्विकली. मनोज दादा पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे आई गावदेवी चषक घेसरच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थोडे आपण मॅचच्या दिशेने मॅच क्लोज तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 25 ची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र येणारं षटक या मॅच चित्र स्पष्ट करेल. प्रमोद सर. 12 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. 28 रन झालेले आहेत. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांच्या दरम्यान. एका साईडला संघ आहे माणेरे तर एका साईडला उंभारली संघ पाहायला मिळतोय. प्रेम भोईर गोलंदाजी मार्कवर. एक ज्युनियरला प्रेमला पाहिलं, आता प्रेम भोईर येत आहेत. यावेळेला सिनियर प्रेमला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. चांगलं टी शर्ट पॅटर्न आपण पाहतायत प्रत्येकाचं. ज्या पद्धतीने वेगवेगळे ड्रेस कोटिंग आपण पाहू शकाल. आतमध्ये येणारा चेंडू होता प्रेमचा. पहिलाच बॉल बीट झालेत पूर्णपणे. सरळ चेंडू शरीराचा वेध घेतला. हलकीशी बॅटची एज लागली होती
आणि त्यामुळे थोडीशी उसळी सुद्धा चेंडूने घेतली. 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 29 या धावसंख्येवर बॉल आहेत 11 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 24 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होते, गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओर द विकेटने. यानंतर दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतील. बिग बॅटल, बिग फाईट पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. एकदा वर्जित केली जाईल. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु तिथून आपण पाहतायत परफेक्ट चेंडूला कलेक्ट करू शकले नाहीत. रुद्राक्ष त्या ठिकाणी पुढे आले अशी तोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातून चेंडू सुटला आणि रुद्राक्ष मात्र बॅकअपसाठी आले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 रन्स, 2 धावा मिळाल्या या बॉलवर. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी मानेरी टीमला 22 ची आवश्यकता. इथून ऑन दी टोस काय फटका खेळलाय वीरेंद्र सेहवाग, कॉपीबुक स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय. खऱ्या अर्थानं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण झाली या फटक्यावर. सुपर टायमिंग, ऑन दी टोस खेळले गेले होते. फटका मात्र पाहावसच वाटत राहील अशा पद्धतीने मात्र खेळला गेला. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तसं ऑन दी टोस, दोन्ही पाय हवेमध्ये, बॉटम हँडचा चांगला वापर केला. परफेक्ट मेरिटवर आले आणि इथून आपण पाहतायत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना ते बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं गेलं. 6 धावा मिळाल्या. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. मानेरीचे बॅटर आशिष ही जोडी फोडण्यामध्ये थोडीशी त्रस्त झाले. डोकेदुखीत जोडी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 आल्या यावेळेला आपण पाहतायत चौकार. 35 विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. फुलटॉस बॉल यावेळेला ऑन साईडला. फुलटॉस बॉलवर षटकार पाहायला मिळेल. डिरेक्ट चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ आदळला. 6 धावांकरता या षटकाराने संघाची धावसंख्या मानेरी टीमची जाऊन पोहोचते. काय बॅटिंग केले 41 वर. आता विजयासाठी लक्षात असू द्या 8 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 12 रन्स हे सामन्याचं समीकरण. प्रेमच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. कधी कधी रिदम तुटतो. ज्या वेळेला आशुतोष थोडेसे पुढे गेले आणि फंबल झाले होते, 1 रनच्या ऐवजी 2 रन्स मिळाल्या, तेव्हा कधी कधी लयबद्ध असतात ना फलंदाज, ते मात्र रिदम तोडण्यासाठीच जास्तीत जास्त धावा करण्याचा ते प्रयत्न करतात. इथे 2 धावा. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षांमधून होत असताना पाहायला मिळतोय. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे मानेरी टीमला. उंबारली टीमचे बॉलर यावेळेला त्रस्त झालेत. स्पेशली प्रेम आपण पाहतायत एक विकेट टेकर गोलंदाज आहे. ते विकेट मिळेल का, पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणतील का, याकडे लक्ष असेल प्रेमचं. ध्येय तर जरूर आहे की विजयाचे. ऑन साईडला स्वतःला ऍडजस्टमेंट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध एक धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 49. 6 बॉल 4 ची आवश्यकता. कॅल्क्युलेशन बॅटिंग केलेली आहे. षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 4 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपण पाहू शकाल. 6 बॉल 4 ची आवश्यकता आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने फुटवर्क तुमचं चांगलं असेल ना तर कोणताही गोलंदाज तुमच्या समोर येईल. त्यावेळेला तुम्ही जिद्द चिकाटी ही बाळगत असता. 3 गोष्टी प्रॉपरली तुमच्याकडे असायला हव्यात. युजर्स फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन, आणि तिसरी गोष्ट म्हणजेच टायमिंग. तुमची वेळ फार महत्त्वाची गोष्ट असते. मग तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला तरी सुद्धा तुम्ही चांगली
बॅटिंग करू शकता. 6-4चं समीकरण. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय अप्रतिम विशालच्या बॅटमधून. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते आशिष, परंतु इथे विशालने सांगितलं, नाकारला कॉल. हे तुमच्यामध्ये असायला हवं. आणि अशा प्रकारे 50 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. विदाउट लॉस कम्स अ 50. 5 बॉल 3ची आवश्यकता आहे माणेरे टीमला विजयाकरिता. चांगली बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच अटॅक करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले. भोपट टीमने भोपर टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी संघ खोणी टीमला इथून जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली बेधडक बॅटिंग करताना ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत चांगला विजयाचा आज चौकार पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग. दोन्ही बॅटरने खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं. केवलने जर आपण पाहिलं तर 30 धावांवर त्याचं पाणी फिरलं गेलं. ज्या पद्धतीने आशिषने 36 धावा केल्या 11 बॉलमध्ये, विशाल 9 बॉलमध्ये 18 रन्स, आशुतोष 5 इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. सोमनाथ प्रेम या तिन्ही गोलंदाजांनी मात्र अक्षरशः यावेळेला आपण पाहत आहेत नामुष्की उडवली त्यांच्यावर. आणि आशिष यावेळेला ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आशिष आपण यायचं आहे. 18 धावांची काही विशालने सुद्धा अतिशय चांगली वाखण्याजोगी केली. आणि इथून आपण पाहत आहेत तर या आशिष मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार आहात. आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या. आणि नितीन काळज सर पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. तर मॅन ऑफ द मॅच आशिष या. मॅन ऑफ द मॅच आशिष. मॅन ऑफ द मॅच. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले जय मसोबा मानेरे संघ. आता उद्या त्यांना निजे संघासोबत खेळतात. म्हणजे सुपर 8च्या 4 मॅचेस झाल्यानंतर टॉप 4 मध्ये 4 संघ येतील आणि 4 संघ सुपर मध्ये ज्यावेळी 4 संघ येतील त्यावेळी ड्रॉ होईल, लक्षात घ्या. आणि ड्रॉच्या माध्यमातून फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल मॅच होईल. या सूचना लक्षात घ्या. सुपर 8 मध्ये जे संघ पोहोचलेत सुपर 4 मध्ये ड्रॉ केला जाईल, हे लक्षात असू द्या. जे सुपर 8 मध्ये मॅचेस जे संघ खेळणार आहेत. सुपर 8च्या मॅचेसचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत रात्री पोहोचवणार आहोत. पहिले 4 सुपर 8च्या मॅचेस आहेत. संजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आशिष जोशी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुजल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी